आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहोत त्या राजर्षी शाहू महाराजांची ही भूमी आहे. सर्वप्रथम त्यांना वंदन करते आणि बाबा चरणीला नतमस्तक होते आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा त्यांच्या कार्याचा वारसा लाभलेली आपली भूमी आहे. तसंच आपल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाचा एक अजेंडा घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत आणि निश्चितपणे समाजातील तळागाळापर्यंत पोहोचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल. आणि राजर्षी शाहू आघाडी यांच्या ज्या कार्यश्रेष्ठ उमेदवार आमदार आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसन्न यड्रावकर साहेब यांनी आमच्यावर जो विश्वास टाकला, मार्गदर्शन केले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला संधी मिळाली. निश्चितपणे त्यांच्या कार्याचा वसा आम्ही घेऊन पुढे जाऊ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.